ए आय बी काय आहे AIB? थांबा सांगते. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन. बरं, कोण देऊ शकते एक्झाम? 3 क्रायटेरियामध्ये त्यांनी डिव्हिजन ठेवलेलं आहे. एक तर जे स्टुडंट्स LLB 3 इयर्स कम्प्लिटेड आहेत किंवा 5 इयर्स जो कॉम्प्रिहेन्स इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे ते स्टुडंट्स ते देऊ शकतात. सेकंडली असे स्टुडंट जे 5 इयर्सच्या 5th इयरला आहेत आणि 3 इयर्सच्या 3rd इयरला आहेत, म्हणजे फायनल इयर्सचे स्टुडंट त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतात तेही देऊ शकतात. थर्डली असे स्टुडंट्स ज्यांनी त्यांचं एनरोलमेंट झालेलं आहे पण त्यांनी एनरोलमेंट सर्टिफिकेट हे सरेंडर करून ठेवलेलं आहे, तेही इलिजिबल आहेत या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी, एक्झाममध्ये जाण्यासाठी. सेकंडली आता हा सेकंड प्रश्न प्रचंड इम्पॉर्टंट असं म्हणायला झालं, कारण की लोकांना वाटतं की ही एक्झाम एवढी डिफिकल्ट आहे का. तर हा क्वेश्चन की एक्झाम डिफिकल्ट आहे का, तर त्याचं उत्तर आहे नाही, बिलकुल नाही आहे डिफिकल्ट. 19 सब्जेक्ट्स आहेत, जसं की कॉन्स्टिट्यूशन आहे, IPC आहे, CRPC आहे. अतिशय इझी एक्झाम आहे. तुम्हाला फक्त जे बोलतो ना आपण एक मार्केट करून ठेवले लोकांनी की बाबा डिफिकल्ट आहे असं नाही आहे. एक्झाम खूप इझी असते. इनफॅक्ट मी असं बोलेल की तुमच्या स्कूलच्या एक्झाम्सपेक्षा ही एक्झाम इझी आहे. तुम्हाला काय करायचे, ओपन बुक एक्झाम आहे, तुम्हाला बुक घेऊन जायचं आहे. फक्त तुम्हाला आता एक जनरल नॉलेज हवं की कोणत्या सब्जेक्टमधून कोणता हा क्वेश्चन आलेला आहे. जसं कॉन्स्टिट्यूशनचा एखादा क्वेश्चन असेल तर त्या कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला थोडी आयडिया हवी आहे. जर थोडी आयडिया असेल तर तुम्ही इंडेक्समधूनच आन्सर देऊ शकता. एवढी एक्झाम इझी आहे आणि खूप सक्सेस रेट आहे. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही एकदम हे नका करू की किती डिफिकल्ट आहे. 100 क्वेश्चन असतात 100 मार्क्ससाठी. तुम्ही जर जनरल OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 45 मार्क्स लागतात आणि SC ST असाल तर 40 मार्क्स आहे. पण मी एक चालून सांगते की ना सगळ्यांनी 50 मार्क्स प्लस पकडाच. थर्ड क्वेश्चन इम्पॉर्टंट, नेगेटिव्ह मार्किंग असते का, तर नसते. नेगेटिव्ह मार्किंग ह्याला नसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, ही एक्झाम पॅन इंडिया लेवलवरती आहे, म्हणजे ऑल इंडियामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार म्हटल्यावरती हिंदी किंवा इंग्लिश या 2 लँग्वेजमध्येच एक्झाम असेल का, तर नाही. ही एक्झाम 22 लँग्वेजेस जे आपल्या 8th शेड्यूलमध्ये आहेत, 8व्या शेड्यूलमध्ये आहेत, त्या सगळ्या लँग्वेजेसमध्ये असते. त्यामुळं तुम्ही जर महाराष्ट्रीयन आहात आणि तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात तर तुम्ही मराठीही घेऊ शकता या एक्झामसाठी. मी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल होतो त्यामुळं मी इंग्लिश घेतले होते. त्यानंतर मी या एक्झामबद्दल का बोलत असेल, कारण की AIB 19 ही मी क्वालिफाय केली आहे इन माय फर्स्ट अटेम्प्ट. त्यामुळे मी सांगू शकते अतिशय सोपी एक्झाम आहे. तुम्ही सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करा आणि इथून पुढं मला काही करता आले ना अजून त्या काही व्हिडिओज तर मी नक्कीच आणेल. पण क्लासेस वगैरे असं कोण म्हणत असेल की तुम्हाला नाही काही हाईप करून ठेवलं असं खूप डिफिकल्ट आहे, क्लासेस लावून टाका करा का वगैरे वगैरे, काही उपयोग नाही आहे त्या क्लासेसचा. कारण की AIB अशी एक्झाम आहे की त्यामध्ये सर्व ॲक्ट्स आहेत. असे ते 19 जे सब्जेक्ट आहे ते खूप वास्ट आहे. दरवर्षी जरी नवीन क्वेश्चन्स त्यांनी ॲड केले ना तरी ते एंडलेस आहे. आणि आता तर ते 3 BNS वगैरे आलेले आहेत त्यामुळं अजून क्वेश्चन्स वाढतील. त्यामुळं क्लासेसच्या वगैरे भानगडीत पडू नका. जास्तीत जास्त इंडेक्स रीड करा. इंडेक्स रीड करून तुमचं सगळं होऊन जाईल. आणि याच्यापुढं ऑल दी बेस्ट. अजून काही व्हिडिओ काढता येतील तर मी नक्की काढेल. थँक्यू.